नमस्ते माय टू फॅमिली, कशा तुम्ही सर्वजण? सोलापुरी ताई या युट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। आशा करते तुम्ही सर्वजण खूप मस्त आणि खूप मजेत असाल। बघा, या छोट्याशा व्हिडिओमध्ये आपण शॅम्पू करताना नॉर्मल जो आपण शॅम्पू वापरतोय त्या शॅम्पू मध्ये अशा काही वस्तू मिक्स करायच्या आहेत ज्यामुळे आपला जो हा शॅम्पू आहे तो पॉवरफुल बनेल। तर त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे ताईंनो, आणि छोटासाच व्हिडिओ होणार आहे, खूप काही मोठं होणार नाहीये, म्हणजे मोठा व्हिडिओ होणार नाहीये। आणि याप्रमाणे तुम्ही जर फॉलो केला तर तुमचे सुद्धा केस जे आहे ते वाढतील, दाट होतील, आणि हेअरफॉल जो आहे तो जो खूप जास्त वाढलेला आहे ज्या पण ताईंचा तो सुद्धा कमी होईल। बघा, अशा काही वस्तू आहेत, त्या कोणत्या आहेत, कशा वापरायच्या, सगळं काही व्हिडिओमध्ये डिटेल दिलेलं आहे। तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करू। काय आपल्याला एक पातेलं घ्यायचंय, पातेल्यामध्ये आपल्याला पाणी घ्यायचंय। पाणी आता किती घ्यायचं? एखाद तांब्याभर घ्या किंवा 2 ग्लास पाणी घ्या, आणि त्यामध्ये काय टाकायचंय आपल्याला? ग्रीन टी। खुली ग्रीन टी मिळते किंवा पाऊच मध्ये जे मिळते टी बॅग टाईपची तशी तुम्ही ग्रीन टी घ्या, कोणतेही घ्या, पण शक्यतो खुली जी मिळते ती घ्या। आणि ती काय करा, तुम्ही 2 मिनिट उकळून घ्या, म्हणजे गरम करून घ्या। गरम केल्यानंतर उकळल्यानंतर 1च मिनिट फक्त आपल्याला गॅस चालू ठेवायचा आहे, आणि त्यानंतर गॅस बंद करून ती ग्रीन टी जी आहे ती लगेच चाळून घ्या गाळणीने। आणि ही ग्रीन टी आता आपण एका बाउलमध्ये घेणार आहोत किंवा एका मगामध्ये घ्या, आणि त्यामध्ये आता कोणत्या वस्तू मिक्स करायच्या आहेत बघा। अगोदर ग्रीन टी आपण बनवून घेतलेली आहे। तर ग्रीन टीचे कलर वेगवेगळे येतात बघा। कोणाच्या ग्रीन टीचा पिवळा कलर येतो, कोणाच्या ग्रीन टीचा पांढरच राहतो, कोणाच्या ग्रीन टीचा चॉकलेट येतो, कोणाच्या ब्राऊन, म्हणजे असे वेगवेगळे प्रकारचे ग्रीन टी असतात। पण शक्यतो प्रयत्न करा की कोणताही फ्लेवरवाला वगैरे ग्रीन टी तुम्ही यूज करू नका। तर ग्रीन टीचं पाणी आपल्याला घ्यायचंय, ग्रीन टीच म्हणू शकतो आपण याला। तर ग्रीन टी आपण जे पोटातून घेतो तेच ग्रीन टी आपल्याला घ्यायचं आहे। साधारणतः इथं आपल्याला घ्यायचंय 2 ग्लास पुरेसा आहे, तर तेवढं ग्रीन टी घ्यायचं आहे। छोट्या ग्लासाने 2 ग्लास घ्या किंवा 1.5 ग्लास घ्या, तो अंदाजे। तर 1.5-2 ग्लास आपण पाणी घेतलेलं आहे उकळून, म्हणजे ग्रीन टी बनवून घेतलेली आहे। आणि त्यामध्ये आपल्याला काय घालायचं आहे? टी ट्री ऑइल। टी ट्री ऑइल आपल्या केसांसाठी खूप जास्त फायदेशीर आहे, हेअर ग्रोथ साठी फायदेशीर आहे, आणि जे आपले केस गेलेले आहेत तिथं म्हणजे रिग्रोथ सुद्धा होऊन येते ह्या टी ट्री ऑइल मुळे। आता टी ट्री ऑइल कसं असतं, काय असतं, मी डिटेल व्हिडिओ शेअर केलेला आहे। तो तुमच्याकडे जर टी ट्री ऑइल मिळत नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देईन, तुम्ही नक्की चेक करा। तुम्ही टी ट्री ऑइल यामध्ये किती घालायचंय? जास्त घालायचं नाही, फक्त आणि फक्त 4 थेंब घालायचं आहे। फक्त आणि फक्त किती थेंब घालायचे? 4 थेंब। 4 थेंबापेक्षा 5वा थेंब पडू देऊ नका, 3-4 थेंब पुरेसे आहेत। तर आपण ग्रीन टी मध्ये काय घातलं? टी ट्री ऑइल घातला। जर टी ट्री ऑइल तुम्हाला मिळालंच नाही तर रोजमेरी ऑइल जे असतं, रोजमेरी ऑइल संदर्भात पण मी व्हिडिओ बनवलेला आहे, त्याची सुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन, ते सुद्धा तुम्ही विकत घेऊ शकता। आणि बघा, हे छोट्याशा बॉटल असतात, पण एवढी छोटीशी बॉटल आपल्याला वर्षभर जाते, कारण की थेंब वापरायचे आहेत आपल्याला, खूप जास्त वापरायचं नसतं। तर एखादी बॉटल जरी तुम्ही घेतलात ना तर वर्षभर तुम्हाला पुरू शकते तेवढी, म्हणजे तेवढं, आणि रिझल्ट खूप जास्त चांगले येतात। तर एखादी बॉटल जी आहे टी ट्री ऑइल किंवा रोजमेरी ऑइलची तुम्ही खरेदी कराच। तर बघा, ते बॉटल घ्यायचे, रोजमेरी ऑइलचे 4 थेंब घाला किंवा टी ट्री ऑइलचे 4 थेंब घाला। प्रयत्न करा की टी ट्री ऑइल घाला, जर नसेलच मग रोजमेरी ऑइल, तेच म्हणजे तोच रिझल्ट असणार आहे, पण शक्यतो टी ट्री ऑइल वापरा। तर बघा, त्याचे किंवा याचे, दोन्ही म्हणत नाहीये मी, त्याचे किंवा याचे 4 थेंब आपल्याला घालायचे आहेत ग्रीन टी मध्ये। आणि त्यानंतर तुम्हाला त्याच ग्रीन टी मध्ये काय घालायचं आहे? तुम्ही जो पण शॅम्पू यूज करताय तो शॅम्पू घ्या, तुमच्या हिशोबाने जेवढा शॅम्पू तुम्हाला लागतो तेवढा घ्या। आणि कधीही शॅम्पू डायरेक्ट केसांवरती चोळायचा नाहीये, असा पाण्यातच घालून मगच लावायचा आहे। तर या ग्रीन टी मध्ये आपण 4 थेंब टी ट्री ऑइल घातलेला आहे किंवा रोजमेरी ऑइल घातलेला आहे, आणि त्यानंतर आपण काय करतो, यामध्ये शॅम्पू घालतोय। शॅम्पू घालून व्यवस्थित मिक्स करा, आणि त्या दोन्ही वस्तू आपल्याला मिक्स करून मग शॅम्पू अप्लाय करायचा केसांवरती। नॉर्मल ज्या पद्धतीने आपण केस धुतो, हेअर वॉश करतो, त्या पद्धतीने केस धुवून घ्या। तुम्हाला हे वापरल्यानंतर परत तुम्हाला वेगळं कंडिशनर वापरायची अजिबात गरज नाहीये, कारण की हे जे पाणी आपण तयार केलेलं आहे किंवा हे शॅम्पू घालून या ज्या वस्तू मिक्स केलेल्या आहेत ते कंडिशनरचं सुद्धा काम करणारे आहेत, त्यामुळे वेगळं असं कंडिशनर वापरायची अजिबात गरज नाहीये। आणि तुम्हाला याचा रिझल्ट जो आहे तो 2 ते 2.5 महिन्यामध्ये दिसायला लागणार आहे। बघा, याचा रिझल्ट जो आहे तो कसा दिसणार आहे? तर जिथे तुमचे केस गेलेले आहे तिथे रिग्रोथ दिसणार आहे, आणि तुमचे केस दाट झालेले दिसणार आहेत, केसांमध्ये एक शाईन येणार आहे, आणि केस लांब झालेले सुद्धा तुम्हाला दिसणार आहे। रेग्युलर हे फॉलो करत राहा, आणि त्यानंतर तुमचे जे केस आहेत ते खूप छान झाले तुम्हाला दिसून येतील। तर या पद्धतीनं शॅम्पू, नॉर्मल शॅम्पू जर तुम्ही वापरत असाल, म्हणजे घरच्या घरी बनवत नसाल,
बनवणं शक्य नसेल तरच तुम्ही हे यूज करा आणि त्यानंतर तुम्हाला म्हणजे फायदा मिळेल या गोष्टींचा. नॉर्मल शॅम्पू जर तुम्ही नुसतं वापरला तर केमिकल जास्त स्ट्रॉंग त्यामध्ये असल्यामुळे काय होतं की ते तुमचे केस जे आहे ते डॅमेज करत जातं. तर आता ह्या वस्तू ज्या आहेत या सुद्धा खूप पॉवरफुल आहेत आणि याचे कोणतेही साईड इफेक्ट्स नाही आहेत. त्यामुळं केमिकलवाल्या शॅम्पूची पॉवर थोडीशी कमी करून या वस्तू ज्या आहेत त्या आपला रिझल्ट केसांवरती लवकर सोडतात. तर आशा करते या पद्धतीने तुम्ही नक्की फॉलो कराल आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करत जा, चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा, जेणेकरून मी अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुमच्याशी शेअर करत असते आणि त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून माझे जे व्हिडिओ आहेत तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर चला भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.